जय शिवराय. मी सचिन गाडीवकर. आम्ही आता शेतात उभे असतो तर आणि शेतीची कामं चालू असत तर इकडे आम्ही भात पेरलो. त्या कोपऱ्यात खूप प्रमाणात असे कोके असत आणि ते कोके खातच नॉर्मली आमच्या कोकणात आणि ते शंखवर्गीयमधले असत. तुमच्या माहितीप्रमाणे वेगळा असा हे असतात त्याचं कॅटेगरी किंवा वर्गीकरण केलेलं असतात. पण आम्ही वर्गीयमध्ये आपण म्हणजे आम्ही ते समजतो. म्हणजे त्याच्यामध्ये शिंपले इले, तिसरे इले, नदीतले आमचे खुबे इले आणि हे कोके हे नॉर्मली कोपऱ्यात भेटतात आणि ते पावसातच भेटतात. तर आम्ही आज त्याची रेसिपी करूचो विचार केलो. तर आई तुमका त्याची रेसिपी दाखवतली आणि त्याच्या अगोदर हे कोके खय म्हणजे आमच्या कोपऱ्यात ते आम्ही तुमका दाखवतो कशा पद्धतीने आम्ही ते निवडतलो ते तुमका दाखवतो. आणि आता सध्या पाऊस चालू आहे त्यामुळे मी छत्री घेतलं आहे. ॲक्च्युली मी भिजलो आहे पण मोबाईलची काळजी म्हणून मी छत्री घेतलं आहे. कारण काय पूर्ण पाणी मोबाईलवर पडतं आणि त्यामुळे ब्लर सगळा होता. तर आता चला मी तुमका आमच्या शेतातले कोके निवडून दाखवते आणि रात्रीची रेसिपी आम्ही करतलो. हां हे बघा इकडे आई आमची कोके निवडता. हे बघा हे बघा हे बघा हे सगळे 2-3 कडे बरोबर पाठी होते पाठी पाणी पाऊस त्याच्या बुडी पानाबुडी बघत्या. हां ठेवतो. हे बघा अशा पद्धतीने हे कोके भेटतात कडेबरोबर. आता हे कोपरो आम्ही नांगरलो म्हणजे ह्याचो ह्यो तरव्याचो कोपरो हा. हे बघा हे आम्ही आता ट्रॅक्टर आणून ठेवलो आणि नांगरलो सुद्धा. तरव काढून झालो आमचो पहिलो. हे बघा अशी भेटतात. ही आई बघा निवडता. बघा उमराच्याच जाग्यावर भेटते आणि जिथे जास्त पाणी असता हे बघा आई आहे का झरा बघा आई आहे का बघा बघा झऱ्याच्या आता ही पूर्ण पाण्याची जागा असा ही पूर्ण म्हणजे नोव्हेंबरपर्यंत पाणी असतं या ठिकाणी. तर अशा ठिकाणीच असतात ते जास्त करून. हे बघा बघा किती झाले बघा कोकी. अजून पण भेटते. हे बघा हे बघा बऱ्यापैकी भेटतात. हे बघा काय आता काय गे हे आता नांगर तू नांगर हे बघा तो गेल्या वर्षी तुटलेलो नांगर हो. म्हणजे ह्या वर्षी भेटलो. गेल्या वर्षी म्हणजे 4-5 वर्षापूर्वी इकडे मोठं ट्रॅक्टर आम्ही लावलेलो 12-15 HP काहीतरी असता तो. तर त्याचं नांगर तुटलेलो तुटलेलो होतो तेव्हा. तो बघा आता किती वर्षांनी गावलो का 5 वर्षांनी बरोबर गावलो आहे बघा. तर हे अशी गोष्टी असत. आता ह्यो पायाक लागलो असतो तर शेतकरी जाग्यावर बसलो असतो. तर काय सांगू शकत नाही शेतकऱ्याक कधी कुठला संकट येत. बघा अशा संकटात पण शेतकरी शेतात राबत असता. हे बघा आता मी एका साईटिक ठेवतोय. 5-6 वर्षांनी भेटलंय. हे बघा ओके हे बघ हे बाई हे बघ असं ठेवू नको सगळं झाली ना. हे बघा खूप प्रमाणात कोके आमका भेटले आहेत. बघा पाठीमागे पाऊस बघा किती लागता असा. हे बघा तर कोके भरपूरच भेटतात पण आमका जेवढे हवे तेवढेच आम्ही घेतलं. उगाच जास्त पण नाही. तर चला आई निवडल्यानंच असंच. नमस्कार मंडळी. मी आता शेतातून आमच्या कोके आणलंय. ते आता मी बनवायचे आहे. तेव्हा आता हे बघा मी धुवून घेते. बघा शेतात आल्यानंतर ना खूप कोके भेटले. उन्हाळ्याचं पाणी असल्यावर ते भेटतात तिथे. तर काढताना आमका भेटले ते. हे बघा इकडे कोके असत. हे आज शेतातून आम्ही निवडून आणलो. आमचा जो तरव होतो ज्या कोपऱ्यात आम्ही पेरलेलो त्या कोपऱ्यात खूप असं पाणी असतं आणि त्या पाण्याच्या ठिकाणी कोके असतात. तर हे कोके आई निवडले आहेत आणि आता त्याची रेसिपी आता सुरुवात करूया. आता चांगले धुवून घेतल्यानंतर ना माती असतं ही माती अशी निघा पूर्ण. हे बघा इकडे चुलीचा आग पेटवल्या जाईल आणि ह्या कसला पाणी ठेवलं आहे कशात ठेवलं त्या भातासाठी पाणी ठेवलं ना. भात आम्ही चुलीवर शिजवतो सध्या गावात असतो ना. हे बघा कोकी बघा आई 5-6 वेळा धुवून
स्वच्छ धुले पाहिजे ते, कारण माती असते त्याच्यात, मातीचेच असतात ना ते, परत परत त्याचे पाणी येतंय बघा. तर त्याचे स्वच्छ चांगले धुतले पाहिजे. आणि इकडे आई स्वच्छ धुतल्यानं कोके. आता मी ठेवते ते चुलीवर उकडत, थोडे वाफे होणार असे. हे बघा कोके चुलीवर ठेवल्यानं वाफे उकळू दे. आता हे जशी आपण शिंपल्या वगैरे उकडतो म्हणजे हे करून घेतो, वाफेवून घेतो, तशी हे कोके पण घेणार असतात त्याच पद्धतीत आहेत ते. हे बघा. थोडेफार आणि इकडे काय काढलं, काय वाटप वगैरे काढलं काय? मी आता मटणासारखंच वाटप काढलंय त्याला. गरम मसाल्याचंच वाटप लागतं, मालवणी मसालो. आणि हे आता सुक्या खोबरा आहे, हा कांदा आहे. मंडळींनो, हे सेम हे जे कोके असतात ते सेम आपल्या मटणासारखे करूचे असतात. त्याची मटणासारखी चटणी वगैरे सेम त्या पद्धतीने गरम सामान वगैरे टाकून करूचे असतात. तर ते भारी आणि चांगले लागतात. आणि थोडक्यात आपण तिसऱ्याचा कालन करतो त्या पद्धतीनं सेम, काय वेगळा नाही. तर हे बघा म्हणून करतो शिवल्यासारखं, शिवल्या प्रमाण त्याचा शिवल्यासारखं साधारण असतं, तसं त्याला वाटत तेच घातलं पाहिजे. चला आता हे उकडू दे, त्याच्यानंतर आपण आता उकडून घेते मी रेसिपीक सुरुवात करूया. उकाडले, आई म्हणता इकडे उकाडले, तर बघूया कसे समजले तुका हे उकाडलेले. समजते का? म्हणजे आईक माहित आहे. आई तू कधी खाल्लेलं आहे काय वगैरे, काय फर्स्ट टाइम खात आहे? हो. इकडे आज गावठी कोंबडा पण असा, पण आज तुमका रेसिपी फक्त कोक्यांचीच दाखवतो. हे बघा कोके मस्त की उकाडलेत, त्याच्यामधलं माष्टा आई काढून घेतली आहे. इकडे आता आई कोके सोलूक घेता. हे बघा सोलूक म्हणजे माष्टा काढता कोक्यांमध्ये. कशी काढायची, सुई सुबुळ येतात ना ते. हे बघा हे त्याचं काळ काढून टाकायचं, असं मातीसारखं असतं, हे काढून टाकायचं. असं माती असतं, पोट असतं किंवा घाण असते ती काढून टाकायची. आणि जे शेल असतं ते एका बाजूला करायचं. हे बघा अशी काढायची अशा पद्धतीने काढायची. सगळे काढून घेतली आई. हे सगळी माती असतात ती अशी चांगली स्वच्छ करून धुवून घ्यायची. हे बघा असे काढायचे. हे कोकी पावसातच हे भेटतात, बाकी इतर वेळी तुमका पाहिजे असती तर ते कठीणच भेटणार. उंबाळ असतं ते उत्पन्न होतं उंबाळाचं म्हणजे. आणि ह्याचं खासियत म्हणजे बघा 4-5 महिने हे 6 महिने वगैरे जेव्हा पाऊस नसतो हे पुरे जमिनीतच असतात. म्हणजे विचार करा कशा आईची कमांड आजीन घेतल्या ना. आजी कोके सोडूक म्हणजे साफ करूक बसली आहे. तर बघा किती झालेत, दाखवायचे हात काढ. हे बघा एवढे साफ केल्यानंतर हे शेद असत नुसते टर्पला, आणि हे साफ करूचे बाकी आहे. बघा त्याला दाखवून. हे बघा कोक्याची माष्टा बोलतो आम्ही मालवणी भाषेत. आहे का खरं करतो चुलीच करतो का? ह्या मटणाला रस्सो असा गावठी कोंबड्याचो. सध्या शेतीच्या दिवसात आम्ही आमचे राखणे बिकणे असतात तर ते ज्याचं काम चालू आहे आता मध्ये टाईम काढून. तर ह्या कोंबड्याचो रस्सो. आणि इकडे हे दाखव, इकडे ह्या चिकन सुक्का. तर एकदम स्ट्रक्चर बघा कसा एकदम भारी. आणि हे मासे असत नदीतले. म्हणजे एकंदरीत आज सगळं नॉनव्हेजच आमच्या घरात. चल आता हे रस्सा शिजलो असतो बहुतेक, आई उतरवून घेत. आपला मेन काम आज कोक्यांच्या माष्टांची रेसिपी दाखवायचा. इकडे आई कांदो चिरून घेता. इकडे आई टोप ठेवले ना. ॲक्च्युली जे काही अवेलेबल सामग्री असं रेसिपीची कांदो फोडणे का त्याला टाकून घेतलेलं नाही टोपात. ॲक्च्युली आमचे सध्या शेतीचे दिवस चालू आहेत आणि त्याच्यात बरीच अशी सामग्री म्हणजे काय ना काय गोष्टी आहेत
जे काय जेवणासाठी लागतात रोजच्या स्वयंपाकासाठी, तर ते कधी कधी अवेलेबल नसतात गावा ठिकाणी. त्याच्यात आता कढीपत्तो नाही हा. तर आई साध्या म्हणजे ह्याच्यावरच काम, कढीपत्त्याशिवाय काम चालून घेतात या. तर ह्या तेजपत्तो टाकू शकतोस तू. तर इकडे आई तेजपत्तो टाकतात या टेस्टिंगला. तेजपत्तो आणि कांदो फ्राय होऊन दिले ना. आता याच्यात मसालो आमचो मालवणी मसालो स्पेशल बघा. हे बघा, ही असंच नाश्ता कोक्यांची. चांगली फ्राय करून घ्यायची. आग जास्त झाली आहे त्यामुळे आई 2-3 लाकडा बाहेर काढता. इकडे चांगला एकदम परतवून घेतला, नाश्त्यांका चांगला फ्राय करून घेतला आणि त्याच्यानंतर मग ह्याचा गोडा वाटपा पातीला टाकला. त्याच्यात पाणी झाला. आता एका जरा चांगला शिजाक देणार आणि त्याच्यानंतर मग कोथिंबीर फिरवतो. कोथिंबीर मी आणले कालच्या मंगळवारच्या बाजारातून. तर ती याच्यावर फिरवल्याने काय काम म्हणजे रेसिपी आपली झालेली आहे असा पूर्ण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कढीपत्तो ह्यो आमचो घरचंच झाडाचा असता, पण तो काढूक गावलो नाही शेतीच्या कामानिमित्त. संध्याकाळ पण झाली आणि लक्षात नाही. तर कढीपत्त्याची पण टेस्ट, त्यांना सुद्धा टेस्ट येता, पण झालो असा विषय की कामामुळे वेळ नाही. तर आता आपण ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्यावर आपण समाधानी म्हणून ही रेसिपी आता आम्ही बनवतो. आणि इकडे आई मीठ पण टाकता. आई कोकम पण टाकतली या. आईन कोक्याची रेसिपी तुमका दाखवली ना, तर ती तुमका आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. एक दिवसा बोलले की हे बघा, कोक्याचा कालान, कोक्याच्या मास्टांची रेसिपी रेडी झालेली आहे बघा. चला आता जेव केव्हा.